बारामतीत बेकायदेशीर कामांना पोलिसांचा पाठिंबा का? नागरिकांमध्ये वाढता संताप, ठेकेदाराच्या कामामुळे सतत ट्रॅफिक जाम. बारामती शहरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली आहे. शहरात कामे सुरू असताना अनेक कामे नियमबाह्य पद्धतीने होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. बिना परवानगी रस्ता बंदी, अनधिकृत विद्युत जोडणी. नागरिकांचा आरोप असा आहे की रस्ते बंद करताना आवश्यक ती परवानगी न घेता अचानक रस्ते बंद करण्यात येत आहेत. काही ठिकाणी वीज कनेक्शन थेट जोडून कामे केली जात असल्याचं दिसून येते, तर झाडे तोडण्यासारखी कामे ही परवानगीशिवाय सुरू असल्याचा दावा नागरिक करत आहेत. ही सर्व कामे बारामती नगर परिषदेच्या हद्दीत आणि स्टेट हायवे सारख्या महत्त्वाच्या मार्गावर सुरू असून संबंधित विभागांची परवानगी घेण्यात आली आहे का, याबाबत नागरिकांमध्ये शंका आहे. तर पोलिसांची भूमिका प्रश्नचिन्हात. विशेष म्हणजे या परवानगी कामादरम्यान विना परवानगी कामादरम्यान काही ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचं दिसून आल्याने अनेक नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. नागरिकांचा सवाल असा आहे की सामान्य नागरिकांनी किरकोळ चूक केली तरी पोलिसांकडून कडक कारवाई होते, परंतु अशा मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या नियमबाह्य कामांकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत का? यामुळे पोलीस प्रशासन बेकायदेशीर कामांना अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तर कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होणार का? या सर्व घडामोडींमुळे शहरामध्ये रस्ता अडवून सुरू असलेल्या ठेकेदाराविरुद्ध कारवाई होणार का? त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार का? तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले. नागरिकांच्या मते या कामांची चौकशी करून जबाबदारांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.